गोष्ट सुरू करण्याआधी चला आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. मी पुन्हा एकदा आलोय तुमची चूक. चला सुरुवात. रात्रीची वेळ सुमारास 9 वाजले होते आणि सुरू झाला तो घाट. आणि सुरू होताच जाणवू लागली तिची चाहूल. सुरेश एक ट्रक चालक होता. तो चिरे पोचवायचं काम करायचा. तसा तो त्याचा दररोजचा रस्ता होता. जवळपास 12 किलोमीटर अंतराचा तो घाट तसा शांतच असायचा. कारण तो घाट शापित आहे. तिथे भूतांचा वास आहे अशा काही अफवा होत्या. म्हणून त्या घाटाकडे कोणी फिरकायचं सुद्धा नाही. सुरेशला हे माहीत होतं. म्हणून तो काळोखाच्या आतच घाट उतरून आपल्या घरी जायचा. असाच एक दिवशी सुरेश चिरे घेऊन जात होता. संध्याकाळ झाली होती. त्याला चिरे पोचवायला अंधार पडायच्या आत परत यायचं होतं. पण ते शक्य वाटत नव्हते. कारण एवढा मोठा घाट एवढ्या कमी वेळात पार करणं शक्य नव्हतं. चिरे उतरून निघेपर्यंत पूर्ण अंधार पडला. 9 वाजले असावेत आणि मनात एक भीती घेऊन सुरेश ट्रक घेऊन निघाला. घाट सुरू झाला आणि सुरू झाला तिचा खेळ. कधी एकदा घाट संपवतोय आणि घरी जातोय असं त्याला झालं होतं. आणि अचानक त्याची गाडी गचके देत थांबली. सुरेशला काही कळेना. गाडी अचानक कशी बंद पडली. येताना तर गाडी चांगली होती. काय झालं हे बघायला तो गाडीच्या बाहेर पडतच होता. इतक्यात त्याला समोर एक लहान मुलगा दिसला. तो रस्त्याच्या मध्ये उभा होता. एकटक त्याच्या गाडीकडे बघत होता. सुरेशने त्याची बॅटरी घेतली आणि तो खाली उतरला. त्याने त्या मुलाच्या दिशेने बॅटरी मारली आणि पुढे चालू लागला. तो जसा पुढे जात होता तो मुलगा तसा मागे जात होता. सुरेशने त्याला आवाज दिला, अरे कोण आहेस तू? आणि एवढ्या रात्री एकटा या घाटात काय करतोस? सुरेश त्याला विचारता पुढे जात होता. पण त्या मुलाकडून कोणतंही उत्तर येत नव्हतं. आणि अचानक सुरेशच्या ट्रकच्या हेडलाईट बंद झाल्या. म्हणून तो मागे वळाला. त्याने ट्रकवर बॅटरी मारली तर ट्रकमध्ये कोणीतरी बसल्याचं त्याला जाणवलं. तो एकदा मागे वळाला आणि त्याने त्या मुलावर बॅटरी मारली. पण तिथे तर कोणीच नव्हतं. आता मात्र सुरेश खूप घाबरला. त्याने खिशात हात घातला आणि कोणाला तरी फोन लावावा म्हणून मोबाईल शोधू लागला. पण मोबाईल तर गाडीतच राहिला होता. तो गाडीवर बॅटरी मारत एक पाऊल पुढे टाकत येतो. तो ट्रक जवळ आला. त्याने आत बॅटरी मारली पण आत तर कोणीच नव्हतं. तो घाबरत ट्रकमध्ये चढला आणि तो स्वतःशीच बोलू लागला की हे माझ्यासोबत काय होत आहे? मला भास होत आहेत हे खरंच मला दिसत आहे. पण तो भास नव्हता किंवा फक्त तिची चाहूल होती. सुरेश तिथून निघाला. थोडा पुढे आल्यानंतर ट्रक परत बंद पडला. आता मात्र सुरेश अगदी त्या घाटाच्या मधोमध होता आणि त्याच ठिकाणी होता जिथे तिचं ॲक्सिडेंट झालं होतं. 5 वर्षापूर्वी एक कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि त्यांचा मुलगा आपल्या बाईकवरून येत असताना त्याच ठिकाणी त्यांचं एक ट्रक खाली ॲक्सिडेंट झालं होतं. तिचा नवरा तर वाचला पण ती आणि तिचा मुलगा जागीच ठार झाले. आणि तेव्हापासून तिचा आणि त्या मुलाचा आत्मा त्या घाटातच फिरत असल्याचं सांगितलं जातं. आणि खूप जणांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. हे सुरेशच्या कानावर आलं होतं. ते सर्व त्याला आठवू लागलं. तो खूप घाबरला. त्याने ठरवलं की आता काही झालं तरी गाडीच्या खाली उतरायचे नाही. तो ट्रक चालू करण्याचा प्रयत्न करू लागला पण ट्रक काही केलं चालू होत नव्हतं. आणि अचानक सुरेशला कसली तरी चाहूल लागली. भीतीने त्याच्या अंगावर काटा येऊ लागला. इतक्या थंडीमध्ये सुद्धा त्याचा अंग घामाने ओला झाला होता. अचानक त्याचं लक्ष समोरच्या रस्त्याकडे गेला आणि तो पार घाबरून गेला. एक बाई आणि एक मुलगा त्या बाईचा हात पकडून रस्त्याच्या मधोमध त्याच्या ट्रककडे एकटक बघत उभे होते. इतक्या ट्रक चालू झाला. तो त्या दोघांच्या अंगावरून ट्रक झुकून गेला पण त्यांना काहीच झालं नाही. सुरेशने ट्रकचा स्पीड वाढवला. अगदी 100 पार केला. अचानक त्याचं लक्ष उजव्या बाजूचा आरशात केला. ती बाई आणि तो मुलगा त्याच्या ट्रकसोबत धावत होते. इतक्या स्पीडला धावणं हे माणसाला शक्यच नव्हतं. सुरेश ट्रक पळत राहिला आणि ते दोघे ट्रकसोबत पळत राहिले. सुरेश इतका घाबरला की त्याचे हात कापत होते. कसाबसा करून तो घाट संपून तो खाली आला. खाली येताच तो एका ढाब्यावर थांबला. तो गाडीतून उतरला आणि धावत त्या ढाब्यामध्ये शिरला. त्याला इतका घाबरलेला बघून ढाब्याच्या मालकाने त्याला विचारलं, काय रे सुरेश, इतका धापा टाकत का आलास आणि एवढा का घाबरला आहेस? त्याने सुरेशला पाणी दिलं
आणि पिता पिता झालेला सर्व प्रकार सुरेशने त्या मालकाला सांगितलं. त्यावर तो मालक म्हणाला, हे तर त्या घाटात होतच असते. मालक सुरेशची समजूत काढत त्याला म्हणाला. त्याने सुरेशला कसाबसा शांत केला. थोडं बरं वाटल्यावर सुरेश म्हणाला की मी आता परत त्या घाटात जाणार नाही. वाटल्यास मी हे काम सोडेल, पण परत तो घाट मी आता बघणार सुद्धा नाही. असे म्हणत तो तिथून निघून गेला.